आहा, असं छान मिरचीचा मस्त सुगंध सुटलाय। नमस्कार मैत्रिणींनो, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण मस्त गावरान कोणत्याही हॉटेलमध्ये न मिळणाऱ्या रेसिपीज, या रेसिपी फक्त आपल्या गावाकडं आणि आपली माणसंच करतात। तर अशा झक्कास दोन रेसिपी आहे। एक म्हणजे ओल्या हरभऱ्याची चटणी आणि दुसरी म्हणजे ओल्या हरभऱ्याच्या दाण्याची आमटी। तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते पाहूया। यासाठी आपण घेतलेत हरभऱ्याचे घाटे। आता आपण हे सोलून घेऊया। यामध्ये टरपले एवढे निघाले आणि दाणे मात्र एवढेच निघाले। तर सोलायलाही मला जवळजवळ एवढ्या दाण्यांना 1 तास गेलाय। पण खरं तर आपण म्हणतो ना, म्हातारी माणसं काय कामाची, पण अशा वेळेस खरंच बसल्या बसल्या त्यांची खूप मदत होत असते। आणि मला सुद्धा सासूबाईंनी घाटे गावावरून तोडून दिलेत आणि याच्या आज मी छान 2 रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर आपण आता ही दाणे छान भाजून घेऊया। यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण कांडी आणि हिरव्या मिरच्या। थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला दाणे भाजून घेण्यासाठी। आता आपण सगळे दाणे भाजून घेणार आहोत। छान चटका लागेपर्यंत दाणे आपल्याला भाजायचे। हे भाजताना आपण गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आणि आपल्याला हे मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे आतमधून छान दाणे भाजून होतात। तर या पद्धतीने आता आपले दाणे भाजून झालेत आणि या प्रोसेसला आपण आता गॅस बंद करूया। हे दाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची सुद्धा छान भाजून घ्यायची आहे। मिरचीवर मी झाकण ठेवले, कारण त्या अंगावर उडू नये किंवा तेल आपल्या अंगावर उडू नये, कारण मिरच्या भाजताना त्या थोड्याशा उडल्या जातात। मी थोडेसे वाटाणे भाजलेत। तुम्ही याच पद्धतीने वाटाण्याची सुद्धा चटणी करू शकता। तर आपण आता हे वाटून घेऊया। आजची ही रेसिपी आहे ना, तर ही मिरची लसूण आपण सगळं मस्त खलबत्त्यात वाटून घेणार आहे। खूप चविष्ट लागतं। आणि मिरची आणि लसूण वाटताना यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं, सगळं असं छान मिळून येतं। आणि आता आपण याला टेचून घेऊया। असं छान मिरचीचा मस्त सुगंध सुटलाय। खरं तर गावी असाच ठेचा खाल्ला जातो आणि खूप अप्रतिम लागतो। भाकरी आणि ठेचा, असा ठेचा केला की मला माझे वडील आणि माझे मोठे भाई आहे गावी असतात, तर त्यांना हे असं खूप आवडतं, म्हणून मला ठेचा करताना नेहमी त्यांची आठवण येते। तर पहा, या प्रकारे आपण छान ठेचून घेतले। थोडंसं याला मी बारीक करून घेते। ज्या मिरच्या जास्त जाड राहिल्यात किंवा एखादी लसणाची पाकळी राहिली, तर असा छान आता बारीक झाला आहे आपला। आणि आता आपण हा काढून घेऊया। चमच्याने आपण सगळं वरोट्याचं आधी काढूया। आणि ह्या दगड्या खलबत्त्यामध्ये जेव्हा आपण वाटण करतो ना, तर खरंच खूप छान टेस्ट लागते याची। बघा, यालाच गावाकडं हिरवी मिरची आणि लसणाचा खरडा बोलतात। आणि ज्याला तिखट आवडतं ना, त्याला हे पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल। मध्ये आपण हरभरे आहेत ते सुद्धा टेचून घेणार आहोत। तर मी अर्धे हरभरे आहेत ते भाजीसाठी ठेवलेत आणि अर्धे हरभरे आहेत
ते मी चटणीसाठी घेतलेत. तर आज आपण 2 रेसिपी करणार आहोत. एक म्हणजे हरभऱ्याची चटणी आणि दुसरी म्हणजे हरभऱ्याची आमटी. त्यालासुद्धा आपण असं मस्त चेचून घेणार आहोत. आणि ही कामं थोडीशी निवांत वेळेत करा, कारण हरभरा सोलायला भरपूर वेळ जातो. जेवढं हे खायला मस्त टेस्टी लागतं ना, तेवढंच करायलासुद्धा वेळ जातो. आणि मस्त आता आपले असे जाडसर टेचून झालेले आहे. आणि आता आपण हे चटणीसाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. आपल्याला लागणारे कढीपत्ता आणि कोथिंबीर, तर ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. आपल्याला लागेल एक कांदा, तो आता आपण बारीक चिरून घेऊया. पत्ता चिरून घेतलाय आपण, कांदा चिरून घेतलाय आणि कोथिंबीर सुद्धा आपण चिरून घेतली. आता भाजी आपण फोडणी करूया. मध्ये मी दाणे भाजून घेतले होते, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. आणि आता फोडणीसाठी आपण घालणार आहोत जिरं. तेल अजून तापलं नाही, थोडंसं आपण तेल तापून घेऊया. तेल गरम झाले आणि जिरीसुद्धा तडतडायला लागली. आता यावर घालायचा कढीपत्ता आणि कांदा. कांदा आपल्याला पूर्ण लाल परतून घ्यायचा आहे. कांद्यावर थोडंसं मीठ घालूया, कारण आपण आधी लसूण आणि मिरचीला मीठ घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं हिंग घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता यावर घालूया आपण वाटलेला लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा. मिक्स करून घ्या. आणि आता यावर घालूया आपण वाटून घेतलेले दाणे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता अशी भन्नाट चवीची चटणी झालेली आहे आपली. यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं आपल्याला याला असंच मंद आचेवरती वाफ आणायची छान, म्हणजे सर्व एकजीव पण होईल आणि व्यवस्थित शिजलं सुद्धा जाईल. प्रकारे आपली चटणी तर तयार झालेली आहे. आणि आता आपली दुसरी रेसिपी आपण करणार आहोत. भन्नाट हिरव्या हरभऱ्यांचा आपला हा ठेचा तयार झालाय आणि पाहूनच तोंडाला सुद्धा पाणी सुटलंय ना. खरंच खूप अप्रतिम लागतो. नक्की करा तुम्ही. तवा भरून छान गोल गरगरीत भाकरी. आता हिला मागून पुढून छान भाजून घेऊया. हे बघा भाकरी कशी टम्म फुगली एकदम. जेव्हा अशी भाकरी फुगते ना, तेव्हा ती एकदम परफेक्ट झालेली असते. हे पाहू शकता, अशी मस्त भाजलेली ती. आता याच तव्यावर आपण करूया आमटीचं वाटण. भाजून घेऊया, खोबरं भाजून घेऊया. खोबरं जळू न देता पटकन काढून घ्यायचंय. त्यानंतर घालूया कांदा. गॅस मंद करायचा आहे आणि यावर हिरव्या मिरच्या घालायच्या 3 ते 4. त्याच्यात तोडून घाला, म्हणजे अंगावर उडणार नाही. आणि असा मस्त कांद्याबरोबर भाजून घ्या. घाला थोडा कढीपत्ता, थोडंसं जिरं, न विसरता घाला चिमूटभर ओवा. मी ओवा सुद्धा ह्याच्यात घातलाय. आणि ओवा आणि जिरं सगळ्यात लास्ट घालायचं आपलं जेव्हा कांदा परतून होतो त्यावेळेस. आणि आता हा मसाला रेडी झालाय. त्याच्यात अगदी 2-3 शेंगदाणे घातलेत आपण. हे थोडंसं लसूण आणि आलं घालूया.
त्यानंतर या मसाल्यावर घालायची आपल्याला कोथिंबीर आणि हे भाजलेले शेंगदाणे, 2-3 चणे असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. तुम्ही जे भाजलेले चणे आहे ते जरी या वाटणात टाकले हे वाले तरीसुद्धा चालेल. पूर्ण थंड झालं की मिक्सरवरती बारीक वाटून घ्या. या पद्धतीने बारीक वाटून घ्या. आता आपण भाजी फोडणी करूया. सगळ्यात पहिला थोडासा कढीपत्ता घाला, हिंग घातलं आणि थोडंसं हळद घालायची. आपण सगळे मसाले वाटून घेतलेले त्यामुळे आता आपल्याला डायरेक्ट यामध्ये हे वाटण केलेला मसाला घालायचा आहे. तर मसाला यामध्ये घातला की छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तो. हळदीचा चांगला रंग मसाल्याला येऊपर्यंत मसाला असा मस्त परतून घ्यायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला घालायचे आपले भाजलेले हरभऱ्याचे दाणे. तर दाणेसुद्धा याच्यात छान मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला मिक्सर धुवून पाणी घालायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला आहे तो आपला यामध्ये वायाला जाणार नाही आणि तो भाजी शिजायला आपल्याला मदत होईल. तर आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे आणि घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रथम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मंद आचेवरती शिजून द्यायचं आहे. आपल्याला थोडासा हरभरा यामध्ये शिजून घ्यायचा आहे त्यामुळे आधीच पाणी घालायचं आहे, म्हणजे नंतर मग आपल्याला जर पातळ किंवा घट्ट भाजी जास्त झाली आणि वरून जर पाणी ओतलं तर मग टेस्ट कमी होते. आता याला छान मंद आचेवरती आपल्याला उकळी घ्यायची आहे आणि मग ही आपली मस्त खूप छान चवीची ओल्या हरभऱ्याची आमटी तयार होणार आहे. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आता आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आमटीला मस्त उकळी आली आहे आणि आता यातले चणेसुद्धा छान शिजलेत आणि असे मस्त फुगलेत. ते मस्त गावच्या पद्धतीची आमटी आणि गावच्या पद्धतीचा हरभऱ्याचा ठेचा आपण बनवला आहे. तर माझ्या सासूबाईसुद्धा माझ्या रेसिपी पाहतात आणि त्यांनी पाठवलेल्या या हरभऱ्याच्या घाट्याचा मी अतिशय छान वापर केला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाजरीची भाकरी, चण्याचा ठेचा, घोसाळ्याची भाजी आणि चण्याची आमटी. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, अशी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि अशी आमटी असेल ना तर आमच्याकडं असं चुरून खाल्लं जातं. तर तुमच्याकडं असं चुरून खातात का नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्यात ते सांगा. तर आम्ही तर मस्त काला केला आहे, खरडासुद्धा रेडी आहे. आता आम्ही जेवतोय, तुम्हीसुद्धा या जेवायला. धन्यवाद.